सांगते, पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि अशी परिस्थिती असताना हे जे सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि दरवाढ ही जी केलेली आहे ही हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही। महाराष्ट्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे हा कुठल्या हेतूने प्रेरित आहे, म्हणजे की जो अदानींवरती प्रश्न त्यांना विचारायला लागेल ना। असंवेदनशीलपणा एवढा उन्हाळा वाढलेला आहे, मुलांच्या परीक्षा शिक्षण एंट्रन्स एक्झाम या सगळ्यामध्ये आहे, त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे। तुम्हाला कांदा सोयाबीन दुधाची काय परिस्थिती आहे माहिती आहे। असं असताना पाणी नसताना एवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे, त्याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो। एकीकडे तुम्ही शिक्षण आणि या सगळ्याचा मुद्दा काढलेला आहे, पण भाजपकडनं रवींद्र दंगेकर यांना टोल केलं जात आहे, काय सांगाल? हे अतिशय दुर्दैवी आहे, पण तुम्ही विचार करा दंगेकरजींच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाहीये, त्याच्यामुळे पातळी सोडून ते असलं बोलते। आता सांगितलं की आम्ही चौघही मवियाचे खासदार एका विमानाने दिल्लीला जाणार, कसं नियोजन काय? विश्वास आहे नियोजन म्हणजे आम्ही काय प्रायव्हेट प्लेनवाले नाही, त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन ॲडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही, त्याच्यामुळे आम्ही आपलं तिकीट ॲडव्हान्समध्ये घेतलं ना तर कमी पैशात मिळतं, त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे। बरोबर की नाही? विश्वास व्यक्त केला तुम्ही, असं एकच तुमचंच नाही तर चौघांचाही विश्वास? अर्थातच जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय, लोक भ्रष्टाचाराला थकलेत कंटाळलेत, लोक बेरोजगारीला कंटाळलेत, लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, कामगारांच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे, त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा आहे। ताई उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होती, ती म्हणजे बारामती लोकसभेसाठी। देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत 2 बैठका घेतल्या, हर्षवर्धन पाटलांची मनधरणी केली, कार्यकर्त्यांशी सुद्धा ते बोलले, आता ते उद्या सभा घेत आहेत, म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला गोळा करावा लागते भाजप? लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापल्या आघाडीत काय करायचं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न। ताई शरद पवार साहेबांचे जे सावत्र बंधू आहेत काटेवाडीतले, त्यांनी एक घरावरती पाटी लावलेली आहे, ते म्हणजे माझं समर्थन हे अजित पवारांना आहे आणि अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी आहे किंवा पवार कुटुंब म्हणजे अजित पवार, अशा याची पाटी लावलेली आहे। ते म्हणतात की मी अजित पवारांचा सक्रियपणे प्रचार करणार। लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, तुम्ही लावा कुणाचा पाहिजे त्याला, त्याच्यात काय, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे। काही वंचित बहुजन आघाडीकडून जी उमेदवारी देण्यात आलेली आहे, ज्यांची नावं देण्यात आली, त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे, पुण्यामध्ये देखील तो फटका बसू शकतो। जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं, प्रकाश आंबेडकरांनी समजूत काढली असती तर हा फटका बसला नसता, असं वाटत नाही? मला असं वाटतं हा विषय नॅशनल लेवलला आमचे सगळे नेते बघतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोललं तर जास्ती माहिती मिळेल। आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिकला आमचे सगळ्यांचे मूळ मुद्दे आघाडी नसून देशाची सेवा आहे, आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच, पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होतोय त्याच्यासाठी लढतो। ताई शिंदे गटातली जवळपास विद्यमान खासदार 2 खासदारांचे तिकीट कापण्यात आले। भावना गवळी असं म्हणाले होते की मेरी झाशी नाही दूंगी, मला माहिती नाही, मी ऐकलेलं नाही आणि वाचलेलं पण नाही वर्तमानपत्रात। काय अंतर्गत महायुतीमधल्या ज्या अंतर्गत वादामुळे त्याचा फटका मला याचा फारसा काय माहिती नाही, जे वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर येतं तेवढंच मला माहिती असतं, अंतर्गत गोष्टी मला माहिती नसतात आणि मी इतकी माझ्या कामात आणि दुष्काळामध्ये व्यस्त आहे की मला फारसा बाकीच्या कामांसाठी वेळ नसतो। एकनाथ खडसे 2 दिवसांपासून दिल्लीमध्ये होते, ते परत आले, ते असं म्हणतात की जर मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी कार्यकर्त्यांना विचारामध्ये घेईन, ते परत भाजपमध्ये जातील, अशा पद्धतीचे चर्चा आहेत। मला यामध्ये तथ्य वाटतं? आज राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। आज उजनीच्या धरणात पाणी नाही आहे, नाझरे धरणात पाणी नाही आहे, प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे होत आहे, त्याच्यामुळे मी दुष्काळाच्या कामामध्ये, कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे, त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे की मला फार बाकीचं काम बघण्यासाठी वेळ नसतो। पण एकनाथ खडसे आता पक्षामध्ये आहेत, त्यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत, एकनाथ खडसे असा विचार करतील असं वाटतं तुम्हाला? मी काय विचार करू शकते सांगू शकते, तुम्ही राष्ट्रीय नेते आहात, मी राष्ट्रीय नेते असले तर तुम्हाला गॉसिपसाठी वेळ आहे, मला नाही हो, मला दुष्काळातून वेळच मिळत नाही आणि माझा
रोहिणीताई मला बहिणीसारखे आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळ असेल, मला फार कमी वेळ असतो. आम्ही सगळे आमच्या या कामामध्ये नाही, फार सगळं व्यस्त मान्य आहे, पण खडसे साहेबाला पक्षाने एवढं दिलं, एवढं प्रत्येक काळात त्यांना आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सुनेविरोधात मी प्रचार करणार नाही. मी कुठेतरी पाठीशी प्रतारणा नाही का? नाही, एक गोष्ट चांगली आहे की या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा राहिला आहे, हे ऐकून बरं वाटलं. मात्र तेच बारामतीमध्ये होताना दिसत नाही. आम्ही आमचं बघून घेऊ. थँक्यू. तुम्हाला फार काळजी आहे आमची. मला आनंद वाटतोय तुमच्यासारखा वेलविशर माझ्या आयुष्यात. बारामतीत काहीतरी पुन्हा एक पवार परिवार म्हणून प्रेस होत आहेत, नेमकं कोण आहे माहित नाही. मला नाही माहिती बाबा, मी दुष्काळाच्या कामात फार व्यस्त आहे. काही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अशी काही गावं आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत. कुठं जनावरांमुळे शेतीचं नुकसान होतंय किंवा दौंड भागामध्ये काही पाण्याचा प्रश्न आहे, तर त्या गावांनी निवडणुकीवरती बहिष्कार टाकायचं असं जाहीर केलं. तर मग याच्यामध्ये कसा उपाय काढायचा? नाही, अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते. ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत आज जे लोक आहेत त्या सत्तेतल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तिथे काय काय प्रश्न आहेत. आणि मी आपल्याच चॅनलवर गेले 4 महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले. त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही. त्यांना कोण काय करतं ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे दुष्काळाबद्दल जर जास्त थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटतं संवेदनशीलपणा, माणूस पाणी असाल तर जगेल ना, पाणी नसला तर माणूस कसा जगेल. गॉसिप जगलो तर करू ना. काल तुम्ही जे ट्विट केलं होतं तर तो थोडा हिंदीमध्ये बाईट हवा होता, तो IIT मधल्या प्लेसमेंट. दैट इज गुड जर्नलिज्म. आई एम सो हैप्पी कोई है जिंदा जिसको सीरियस जर्नलिज्म करना है. आज आपण बघता, काल एक मोठी बातमी IIT बद्दल आली होती हिंदी. कल आज न्यूज़पेपर में ऐसे एक न्यूज़ आया था जिसमें IIT जो मुंबई की है वहाँ 100% प्लेसमेंट हुआ करते थे. इस बार 40% ऐसे जो स्टूडेंट्स हैं जिनको नौकरी ऑन कैंपस नहीं मिली है. और इसका कारण है बेरोजगारी इस देश में बढ़ रही है. अगर आप 15-20 दिन से अगर डेटा फॉलो करेंगे तो आपने देखा होगा कि इस देश की बेरोजगारी बढ़ रही है. ये मैं नहीं कह रही हूँ, केंद्र का डेटा कह रहा है. तो आज कोई भी वर्तमान पत्र पढ़े, एडिटोरियल पढ़े या रिपोर्ट पढ़े, उसमें आप देखेंगे कि इस देश में 70 साल में जितनी बेरोजगारी नहीं हुई उतनी अब हो रही है. और इसीलिए मैंने एक ट्वीट किया था और विनती की थी केंद्र सरकार को कि IIT इस देश के सबसे बड़ी संस्था है, मोस्ट क्रेडिटेबल संस्था है. और उधर के हमारे बच्चों को अगर नौकरी नहीं मिल रही तो ये देश कहाँ जा रहा है.